आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायदा स्वरूप पाहिला जातो आर्टिकल 144 नुसार, आणि माननीय उच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा 144 नुसार कायदा म्हणून पाहिला जातो। इंटरिम रिलीफ ग्रँट केलेला आहे स्पष्टपणे, आणि जरंगेंना हाजीर हो सांगितलेलं आहे उच्च न्यायालयामध्ये। ही मोठी उपलब्धी आहे। आपण जर बघितलं तर कुठेतरी न्यायालयामध्ये सरकारची हतबलता दिसून आली की सरकारला ज्यावेळी न्यायालयाने विचारलं ही तुमची जबाबदारी आहे, रोड ब्लॉक होऊ नये किंवा वाहतुकीत व्यत्यय येऊ नये, सर्वसामान्यांसाठीची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ही बिघडू नये, हे सांगितल्यानंतर कुठेतरी सरकारची हतबलता कोर्टात दिसून आली। सरकारचं धोरण हे मायबाप धोरण आहे, सगळ्या समाजासाठी त्यांचं सारखंच धोरण असते, परंतु आम्ही ही गोष्ट अधोरेखित करून का पोलीस कारवाई करू शकत नाही? तर सामान्य पोलीस 60 पोलीस धारातीर्थ पडतात, 307 सारख्या त्यांच्या बिचाऱ्यांवर हल्ले होतात, त्यांना गुन्हे मागे घ्यायला सांगितलं जातं, पोलिसांचं मनोबल खाली जाते, आणि सरकारचे मंत्री 2 याच्यामध्ये वाटल्या गेलेले आहेत। हे आम्ही न्यायालयाला दाखवलं, पत्र दाखवले, मंत्री महोदयांना पत्र द्यावं लागत आहेत पोलीस महासंचालकांना की खून असेल तर तपास करा म्हणून। ह्या सगळ्या पोलिसांची हतबल बाब म्हणजे राजकारणी आहे आणि मोबोक्रेसी प्रमाणे हे आम्ही आज न्यायालयाला दाखवू शकलो, आणि त्यामुळे आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जर अर्ज नसेल तर मध्ये येण्याचा प्रश्नच नाही, आणि अर्ज नसेल आणि बेकायदेशीर चालत निघाले असतील तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ताबडतोब रुक जाओ म्हणायचे, रुक जाओ म्हणायचे, कारण कायदा श्रेष्ठ आहे, कायदा मोठा आहे। जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही, पण आता रितसरपेक्षा कोणी मोठं नाही। रितसर अर्ज जर मनोज जरांगे यांचा आला तर कशा पद्धतीची कारवाई त्या अर्जावर सरकारकडनं होईल असं वाटतंय? काय याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाच्या शाहीनबाग प्रकरणातले आदेश आहे आणि काय आज उच्च न्यायालयाची टिप्पणी याबाबत आहे? मुसलमानांनी जे आंदोलन केलेलं होतं शाहीनबागचं, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्या आंदोलनाची। त्या अनुषंगानं आज माननीय म्हणजे 5000ची कॅपॅसिटी आहे आणि 5000 लोक त्यांना घेऊन येणं झालं आहे। दुसरी गोष्ट, आज कोणतंच ग्राउंड त्याला देण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळं मला असं वाटतं की जरंगेला मुंबईमध्ये कायदेशीरदृष्ट्या आज तारखेला येण्याचा कोणताही हक्क नाही, अधिकार नाही, आणि जरंगेने तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडमध्ये यावं लागेल, कारण आता न्यायालयाचा आदेश आहे, आता राज्य सरकारचा आदेश नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आहे तो निवाडा त्यात घालून दिलेला आदेश आहे। त्याच्यामुळं पोलीस महासंचालक असतील, आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, डीसीपी मुंडे साहेब असतील, त्यांनी या गोष्टीची जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे। आता मंत्री काय म्हणतात ह्याच्यावर काम करण्याऐवजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कायदा स्वरूप असतो, तो त्यांना ऐकावं लागेल आणि कान खोलून ऐकावं लागेल। आपण बघतो ज्या पद्धतीचे निर्देश आहेत आणि 5000 पेक्षा जास्त लोक आझाद